पर्जंट कराय नाही. तू कोणाला गेलो होतस का? हा ते 100 पीजेस वय घालून बसलो तो. कशाला? कोण काय आणतंय बघायला. मला तर असं वाटतंय काय म्हणून माझं घर तुझ्या घरा शेजारी असेल. मग घाल कुलूपली किल्ली माझ्याकडे दे. काय शेजार तर माय का नाही रे? तुला आहे बरं शेजार तर मग आमचं काय चुकलं रे? परवा दिवशी कोंबडा केवढा मोठा कापला तास. हा तुझ्या दारावर गेलो 2 वेळा. तू रसा कसा झाला तर बघ म्हटला नाही. जाती बायको कुठे जाऊन पडली बघा जा. तुझ्याबद्दल 4 दिवस राहून गेले आणि माझं ह्यांचं जरासं भांडण झालं बाई ना. आणि मला ना बाबूला काठीने मारलं हो आता त्याला इंगा दाखल काय करायचं. सर्व पाटलांच्या घरात जाऊया आणि तिथंच काय असेल ते न्याय निवाडा. हाक मारतो हा. पाटील अहो पाटील काय झालं? काय झालं म्हणून काय विचार कसा? काय झालं? काय तुमच्या शब्दाला मांडून पोरगी दिली आणि पोरगीला आता काठीने मारली आहे. मारलं? मग काय कुठं गेलाय देव? कुठं गेला त्याला बोलवून घ्या आणि समोर समोर एकदा काय असलं तुम्ही बोलून काय काळजी करू नका. समोर समोर बोलूया नाही काय हा, झालं. बरोबर. अरे चंदू जी मला का जरा ते चिरफाल लावून दे. हा बरोबर. शांताबाई ए, काय सासू वगैरे ओळखते का नाही रे? शांताबाई कवा आल्या हे विचारायला लागले. माझी सासू ओळखत नाही. काय ओळखणार मला सांगा. गाडी कुठल्या डेपोची, नंबर प्लेट कुठल्या अरे डेपोची, मग असलं तरी काय ओळखत नाही? साडी कुणाची नेसली म्हातारला विचारा. अरे साडी नेसली म्हणून काय सासू ओळखत नाही काय? ओळखाय नाही म्हणून तडाखा बसला तिला. काय भानगड काय? पाटील साहेब हा. 4 माणसात मामीला मारा मागं पुढं बघित नाही. बायको एकटी असते घरात काय किती मारित असत. होय नकळ झालं सर. काय झालं हा? पाटील साहेब हा तुमच्या शब्दाला मांडून पोरगी दिली. अहो याच्या घरात काय खायला नाही. पोरगीला पोटाला बिब्बा खायला काय? काय कामात जात नाही? कामाला जातोय 3 रुपयाचा धंदा करून कुठं पोट भरलंय का? मला सांगा या जगात 3 रुपयाचा धंदा राहिलाय अहो, मी का? माझ्या स्वतःच्या डोळ्यात बघितलं. हो 3 रुपयाचा धंदा करतात. कुठला धंदा करतोय? सांगते ऐका. हित पप, हित पप, हित पप, हित पप. गरीब फिरतोया. अन बंबाई पिताई फिरतोया. अन बंबाई पिताई फिरतोया. अन बंबाई पिताई फिरतोया. हित पप. काय रे ह्यो धंदा करतोस? ए, तुझ्या आईचं पोट. बघितलं सर असू दे जरा समजावून घ्या काय ते. समजावून घ्यायचं. मी म्हणते पाटील साहेब 3 रुपये धंदा केला तर करून दे. होय. पण ते 3 रुपये घराकडे आणण्या पाहिजे का नको? काय करतो? अहो व्यसन वाईट आहे हो. कुठली व्यसन आहे? माझ्या जावयाचा रुबाब लटका बाई ग. माझ्या जावयाचा रुबाब लटका बाई ग. रोज पितोय दारू लटका बाई ग. रोज पितोय दारू लटका बाई ग. रोज पितोय दारू लटका बाई ग.
अरे काय चाललंय हे? हा? काय भानगड काय साहेब हा आता ते ना तुम्ही काय सांगितलं का तर काय करायचं शेवट सांगा तुम्ही तुम्ही एकच काम करा काय करायचं काही करा 4 शब्द मुलगीला समजावून सांगा बर 4 शब्द जावायला समजावून सांगा आणि तुम्ही तुम्ही- इकडे जावा या दोघांचं कसं मिटवायचं माझं बघतो आता तुम्ही सांगताय म्हणून ऐक हा पोरगी ऐकलं हो पण जावं ऐकलं सांगून बघायचं काय बिघडलं होय. हे पुरी अगं संसार म्हटलं की भांडण लागायचं अगं पती म्हणजे परमेश्वर असतोय त्याला देवासमान मानावं तू मसोबाच आहे बघ कसं बोलायचं मी मशोबानी ही मधली मरगुबाई असू दे. बरं जावायचे 2 शब्द सांगून बघते काय फरक पडला तर पडला जावाय बापू हा बोला मामी तुम्हाला कळकळीत विनंती आहे मामी अजून हाय तशीच आहे 70 वर्ष पूर्ण झालं मग काय झालंय खजूर खाती हो असं त्यामुळे गणगणित आहे. खजूर खाती आणि आम्हाला बिया देते संसार जर सुद्धा करायचा असेल तर दारूचं व्यसन सोडायला पाहिजे बरोबर अहो तुम्हाला सांगते दारू विकणाऱ्याने बंगलं बांधलं आणि दारू पिणाऱ्याची माती होय झाली होय होय तुमची शेतीवाडी दिली घरदार गेलं अहो तुमची जवानी होती काय आणि झाली काय हा, हा. सांगते. सांगा, सांगा. अरे वाळून गेला आज मोठी वाणी वा! जळून गेली सारी जवानी विचार करशील का? भानगड काय अहो सांगते काय का सांगा मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई काय झालं स्टॉप म्हणजे स्टॉप. झालं काय काय म्हणजे ऐकलंय का? नको म्हटलं सगळं तुमचं काय का नको हो? काय ते कारण असेलच की त्याला हा नवरा नको का नको मला सांगा काय कळलं झालं ते नीट सांग अहो सांगते काय का सांगा मला नवरा नको ग बाई 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 काय वाटत हो हिला पुढे लागला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला नवरा नको ग बाई पारू मला सांग एवढं मोठं काय करणार आहे तो नवरा नको अहो सांगते काय का सांगा लड़की से घर मुड़की से दार कट दीवार देव घर लगी लड़की से घर मुड़की से दार कट दीवार देव घर लगी त्याचा देवाला देव घर नाही त्याचा देवाला देव घर नाही मला नवरा नको ग बाई 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 मला नवरा नको 4 दिवस सुतारसनी फोन करालोय हा. 4 दिवस झाला तिने फोन उचलला नाही मग काय झालं काय काल सकाळी त्यांचा फोन आला त्याच्या आईला बरं नाही हा. आणि 4 दिवस तू येणार नाही अरे मग दुसरा सुद्धा समुदार करतात ते कडे आमचा आजोबा म्हणला तू डारच करायची राहून दे. दारच नको होय, गावातल्या कुत्र्या मांजराने कुठं येऊन अरे बसायचं गावातले कुठे माझं तुझ्या घरात आले तुम्ही दोघं जाणार कुठं माप आमचा वरला माळा सगळा वरण मोकळा ढाचा नाही सगळं त्यासुळे दे की असू दे वासा खट असला म्हणजे बस हा. खापरी किती बी पडू दे ए खापरी असा तर देवघर करता नाही तुला घरात तुम्ही कधी आलाय माझ्या घरला काय झालं? माप माझ्या आजाम 33 कोटी द्याव बसायचो का देवघर बांधले मग झालं काय घरात द्या राहिल्याशिवाय काय झालं? माझं लगीन झालं हा. आम्ही दोघं वरात तीव्र उतारल्या पेटला माझ्या आईने उमऱ्यावर असं माप भरून ठेवलं नेमाप्रमाणे ठेवायला लागतं ते का तर ही लक्ष्मी घरात येणार तुझ्या घरची लक्ष्मी आहे ती अहो ह्या लक्ष्मी त्या मापाला लाज जे ते माप सरळ देव घरात उमऱ्यानं देवर देवाऱ्यात मग काय झालं सगळं देव घ्याल काय झालं काय आळू मामा उठला बर. तो रागाने आदमापूरला सुटला यलामा उठली हा. तिने सौदत्ती गाठली बर. गजानन महाराज शेगावला गेले हा. दत्त महाराज अरे गंगापुरात घरात देव आहे का नाही परड्या तेवढी ताई बाई हा. तिला तर आता बोलवायची ती म्हणते आता 10 वर्ष झाली तुम्ही जत्राच करायचा काही बरो पुढे सांगते काय का सांगा.
हरकीच लुगडं ती